सकाळी आईने उठवल्याशिवाय झोपेतून न उठणारा मी आता कोणीही न उठवता वेळेवर लवकर उठतो. सकाळी वाजलेला अलाराम हा योग्य वेळेहूनही जास्त आता खऱ्या परिस्थितीची जाणीव करून देतो. सकाळी पाहिलेला सूर्य आता सहसा दुसऱ्या दिवशी सकाळी पाहतो. 9 ते 8च्या चक्रात अडकलोय मी आता दिवसाचे फक्त 2च प्रहर पाहतो. आता 7 दिवसापैकी कदाचित फक्त मी 1च दिवस जगतो. आणि न राहून प्रश्न पडतो मला की मी 1 दिवस जगण्यासाठी 6 दिवस का मरतो. कंपनीने मला विकत घेतलंय की कंपनीमध्ये मी काम करतो हे मला काही कळत नाही. कवडी मोलभावामध्ये मी माझं आयुष्य आणि वेळ का वाया घालवतोय हे मला काही कळत नाही. जगण्यासाठी पैसे कमवतो की पैसे कमवण्यासाठी जगतोय हे मला काही समजत नाही. मला पडलेल्या प्रश्नाची उत्तरे माझ्याकडे असूनही तो प्रश्न काही मला सुटत नाही. आधी नोकरी करू नंतर स्वप्न पूर्ण करू असं ठरवलं होतं मी. पण आता अभिमन्यूपेक्षाही मोठ्या चक्रव्यूहामध्ये अडकलोय मी. आता मनात असूनही यामधून बाहेर काही पडता येत नाही. डोळ्यावर झोप असूनही भविष्याची चिंता काही झोपून देत नाही. जबाबदारीच्या ओझ्याखाली स्वप्न मात्र दबून गेली. कर्तव्याची जाणीव मात्र बालपण घेऊन गेली. या सर्व गोष्टीमध्ये एक गोष्ट मात्र चांगली झाली. आपल्या बापाने आपल्यासाठी किती सोसलं असेल याची जाणीव मात्र मला झाली.